नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असा म्युच्युअल फंड ज्याने मार्केटमध्ये आल्यापासून कंटिन्युअसली 20% पेक्षाही जास्त रिटर्न दिलेले आहेत. आणि जर म्युच्युअल फंडमध्ये एखादा फंड तुम्हाला 12% किंवा त्यापेक्षा जास्त रिटर्न देत असेल तर त्या फंडला बेस्ट फंड म्हटलं जातं. पण हा फंड तर तुम्हाला 20% पेक्षाही जास्त रिटर्न देत आहे, तर या फंडला आपण बेस्ट ऑफ बेस्ट फंड म्हटलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच फंडबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. मी सांगितल्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये जो फंड पाहणार आहोत तो तुम्हाला कंटिन्युअसली 20% पेक्षाही जास्त रिटर्न देत आहे. तर आता आपण पाहूयात की जर अशा टाईपच्या फंडमध्ये तुम्ही 5,000ची SIP चालू केली पुढच्या 20 वर्षासाठी आणि तो फंड जर तुम्हाला 20% रिटर्न देतो आहे तर तुम्हाला किती पैसे 20 वर्षामध्ये होतील. तर तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात 12 लाख रुपये आणि तुम्हाला मिळणार आहेत 1,58,00,000 रुपये. म्हणजे येणाऱ्या फक्त 20 वर्षामध्ये तुमच्याकडे 1.5 करोडची संपत्ती तयार झालेली असेल जर तुम्ही 5,000ची SIP सुरू केली. आणि हीच SIP जर तुम्ही 10,000ची करताय आणि फक्त 10 वर्ष भरताय तर तुम्ही 12 लाखाची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच 12 लाखाचे म्हणजे 10 वर्षामध्ये त्या 12 लाखाचे 38 लाख रुपये होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला दुप्पटपेक्षाही जास्त अमाऊंट या फंडमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे जर आता एखादा यंगस्टर असेल आणि त्याला आत्ताच नोकरी लागली आणि तो 10,000 रुपये महिन्याला सेव्ह करू शकत असेल तर त्याने 10,000ची जर SIP सुरू केली पुढच्या 10 वर्षासाठी आणि 20% रिटर्न तर हा फंड देतोयच आहे, तर 12 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटचे त्याचे 38 लाख रुपये होतील. आणि फ्युचरमध्ये जेव्हा केव्हा त्याला पैशांची गरज असेल तेव्हा हे 38 लाख रुपये त्याला उपयोगी पडतील. म्हणजे बरेच लोक असं सांगतात की येणाऱ्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये पैशाला तेवढी किंमत राहणार नाही, पण 38 लाखाला तर किंमत नक्कीच असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही 15,000ची SIP सुरू केलीत पुढच्या 10 वर्षासाठी तर 20%च्या हिशोबाने 57 लाख रुपये तयार होणार आहेत. जर तुम्ही 20 वर्षासाठी पैसे ठेवतायत तर 4.5 करोड रुपयापेक्षाही जास्तची वेल्थ क्रिएट होणार आहे या फंडमध्ये. तर असा हा फंड आहे आणि त्याच फंडबद्दलच्या आपण डिटेल्स पाहूयात. या व्हिडिओमध्ये जो फंड मी तुम्हाला सांगणार आहे तो आहे एक कॉन्ट्रा फंड. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे फंड आहेत, जसं स्मॉल कॅप फंड आहे, मिड कॅप फंड आहे, लार्ज कॅप फंड आहे, फ्लेक्झी कॅप फंड आहे, मल्टी कॅप फंड आहे. तसाच एक फंड आहे कॉन्ट्रा फंड. हा फंड इतर फंडपेक्षा जरा वेगळा असतो. नॉर्मली स्मॉल कॅप फंडमध्ये काय होतं तर स्मॉल कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं, लार्ज कॅपमध्ये लार्ज कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. पण कॉन्ट्रा फंड हा असा एक फंड आहे जो मार्केटच्या विरुद्ध दिशेने चालतो. म्हणजे नक्की काय करतो तर तो अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो ज्या कंपनीजमध्ये लोक इन्व्हेस्ट करायला तयार होत नाही, पण फंडामेंटली आणि टेक्निकली कंपनी खूप स्ट्रॉंग असते, पण काही न्यूजमुळे किंवा काही पॉलिसीजमुळे त्या कंपनीची व्हॅल्यू जी आहे, स्टॉकची व्हॅल्यू जी आहे ती कमी झालेली आहे. आणि अशा टाईपच्या कंपनीजमध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. म्हणजेच काय तर जेव्हा स्टॉकची प्राईस सगळ्यात कमी असते त्यावेळेस हा फंड ते स्टॉक्स विकत घेतो आणि जेव्हा मार्केट चांगल्या पोझिशनवरती जातं आणि त्या स्टॉकची प्राईस चांगल्या अमाऊंटपर्यंत जाते त्यावेळेस तो स्टॉक मार्केटमध्ये विकला जातो आणि तो जो प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटमधनं आपल्याला रिटर्न्स मिळतात. अशी विरुद्ध दिशेने काम करणारा हा फंड आहे. आता हे फंड काम कसे करतात ते मी तुम्हाला सांगतो. आता इथे एक कंपनी आहे ॲस्टर DM हेल्थकेअर लिमिटेड. तर हा फंड काही दिवसापूर्वी म्हणजे एप्रिल 2024मध्ये 519 रुपयाला होता, पण नंतर काहीतरी न्यूज आली असेल किंवा काहीतरी झालं असेल आणि आत्ता त्याची प्राईस जुलै महिन्यामध्ये 325 रुपये होती, आता आहे 419 रुपये. फंड मॅनेजर काय करतात अशा टाईपच्या कंपनीजमध्ये जेव्हा त्याची प्राईस सगळ्यात कमी असते त्या कमी प्राईजवरती ते स्टॉक विकत घेतले जातात आणि जेव्हा प्राईस जास्त येते, आपल्याला हवी तेवढी प्राईस येते, त्या प्राईजला ते स्टॉक विकले जातात. ही आहे आशियाना हाऊसिंग लिमिटेड. या ज्या कंपनीज मी तुम्हाला सांगतोय या कॉन्ट्रा फंडमध्ये असलेल्या कंपनीज आहेत, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्याच कंपनीज आहेत. या कंपनीजमध्ये त्या कॉन्ट्रा फंडने इन्व्हेस्ट केलेली आहे. आता आपण असं म्हणू शकतो की 5 वर्षाचा मी इथे चार्ट घेतला आहे आणि 2023मध्ये जेव्हा ह्या फंडची प्राईस किंवा ह्या स्टॉकची प्राईस 150 रुपये असेल त्यावेळेस ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल या फंडने आणि आता त्याची प्राईस आहे 311 रुपये. म्हणजे एका वर्षामध्ये जवळपास दुप्पट पैसे झाले. अजून एक उदाहरण देतो. मोठी कंपनी आहे ही ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. आता 1 वर्षापूर्वी ह्या कंपनीची प्राईस म्हणजेच जॅनमध्ये या कंपनीची प्राईस होती 517 रुपये आणि आता या स्टॉकची प्राईस आहे 745 रुपये. म्हणजे जवळपास तुम्हाला 200 रुपयाचा एका स्टॉक मागे प्रॉफिट होतो आहे.
अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल, टोरंट पॉवर लिमिटेड. या कंपनीचा 5 वर्षाचा जर तुम्ही ग्राफ पाहिला तर 5 वर्षापूर्वी म्हणजेच 1 वर्षाचाच आपण बघूयात. जानेवारी 2023मध्ये ₹460 हा स्टॉक होता आणि आता त्याची प्राईस आहे ₹1972. म्हणजे अशा टाईपच्या स्टॉक्समध्ये हे फंड इन्व्हेस्ट करतात आणि जेव्हा त्याची प्राईस सगळ्यात कमी असते तेव्हा इन्व्हेस्ट केले जातात आणि जेव्हा त्याची प्राईस चांगली होते त्यावेळेस त्या स्टॉकमधनं ते एक्झिट होतात आणि नवीन असा कुठला तरी स्टॉक शोधतात ज्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करू शकतात. म्हणजे फंडामेंटली आणि टेक्निकली ती कंपनी खूप स्ट्रॉंग आहे. अशा कंपनीजमध्ये मग ते इन्व्हेस्ट परत करतात आणि चांगल्या अमाऊंटवरती गेल्यावरती पुन्हा सेल करतात. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये असे फक्त 3च कॉन्ट्रा फंड आहेत. त्यातला एक आहे SBI कॉन्ट्रा फंड, दुसरा आहे कोटक इंडिया इक्विटी कॉन्ट्रा फंड, तिसरा आहे इन्व्हेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड आणि यातलाच आपण आज पाहणार आहोत SBI कॉन्ट्रा फंड. नक्की हा फंड कसं काम करतो आणि कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करतो ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता मी आलेलो आहे SBIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती SBI म्युच्युअल फंड आणि त्यातला SBI कॉन्ट्रा फंड मी काढलेला आहे. हा फंड मार्केटमध्ये आला 5 जुलै 1999मध्ये. म्हणजे जवळपास 25 वर्ष या फंडला मार्केटमध्ये येऊन झालेले आहेत आणि या फंडची फंड व्हॅल्यू आहे 41,416 करोड रुपये 30 सप्टेंबरपर्यंत. जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने 20% रिटर्न दिलेले आहेत. इथेच दिसतंय पहा, ऑफिशियल वेबसाईटवरती सांगतोय, काहीही फेक सांगत नाही आहे. 1 ऑक्टोबर 2020मध्ये याचा NAV होता ₹105 आणि आता त्याचा NAV आहे 18 ऑक्टोबरला ₹393. म्हणजे एवढा चेंज झालेला आहे NAVमध्ये, 4 पट वाढलेला आहे NAV. म्हणजे एवढे चांगले रिटर्न्स देणारा हा म्युच्युअल फंड आहे. या फंडचे फंड मॅनेजर आहे दिनेश भालाचंद्र आणि यांच्याकडे 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. आणि दुसरा आहे प्रदीप केसवन, यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे 18 वर्षाचा. आता हा फंड कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो ते पाहूयात. हे त्यांचं ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, ते त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला डाउनलोड करता येईल. पोर्टफोलिओ दिलेला आहे की कोणत्या कंपनीजमध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो. तर सगळ्यात पहिली आहे HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्री, गेल. म्हणजे ह्या टॉपच्या ज्या कंपनीज आहे त्या कंपनीजमध्ये तर इन्व्हेस्टमेंट आहेच, पण इतर ज्या कंपनीज आहेत म्हणजे इथे तुम्ही पहा छोट्या छोट्या कंपनीज आहेत. डिलिव्हरी इंडिया आहे, GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड आहेत. म्हणजे ज्यांची नावं तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असतील असे छोट्या छोट्या कंपनीज आहेत पहा. NMDC लिमिटेड आहे, त्यानंतर आशियाना हाऊसिंग आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्याचबरोबर मगाशी मी तुम्हाला टोरंटचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. टोरंट पॉवर इंडिया लिमिटेड किती % इन्व्हेस्टमेंट आहे? 1.75% इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर आहे ग्लॅड फार्मा लिमिटेड, 0.35% इन्व्हेस्टमेंट आहे. तर अशा ह्या कंपनीज आहेत ज्यांच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. त्यानंतर इथे प्रताप स्नॅक्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. तर अशा सगळ्या टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट किती आहे? 87.41% इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्ही इंडस्ट्री वाईज अलोकेशन पाहिलं तर 20% इन्व्हेस्टमेंट ही फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये, ऑइल अँड गॅसमध्ये 9.66% इन्व्हेस्टमेंट आहे. आता जगावरती तिसऱ्या महायुद्धाचं सावट आहे आणि त्याचा जर विचार केला तर ऑइल अँड गॅसमध्ये यांनी चांगल्या पर्सेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आहे, हेल्थकेअरमध्ये आहे, फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्समध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे, पॉवरमध्ये आहे, कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये आहे. असेट वाईज ॲलोकेशन जर तुम्ही पाहिलात तर लार्ज कॅप कंपनीजमध्ये 47% इन्व्हेस्टमेंट आहे, मिड कॅपमध्ये 22% इन्व्हेस्टमेंट आहे, स्मॉल कॅपमध्ये 13.48% इन्व्हेस्टमेंट आहे, फॉरेन इक्विटीजमध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती आहे 2.53%. कॅशमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट यांच्याकडे आहे, ती आहे 5.53%. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा डेरिव्हेटिव्हजमध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे. आता आपण ह्या फंडचे रिटर्न्स पाहूयात. एका वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतो 43.89%. हा फंड BSE 500चा बेंचमार्क फॉलो करतो. स्कीम बेंचमार्क इथे दिलेला आहे, तो किती आहे? 40%चा. हा फंड रिटर्न देतो आहे 43%, म्हणजे बेंचमार्कला बीट करतो आहे. 3 वर्षामध्ये हा रिटर्न किती देतो आहे? 27.42%. बेंचमार्क किती आहे? 18%. म्हणजे जवळपास 9% जास्त रिटर्न देतो आहे. त्यानंतर 5 वर्षांचा बेंचमार्क आहे 22%, हा रिटर्न देतो आहे 31%. म्हणजे इथे सुद्धा 9%चा फरक आहे. आणि ओव्हरऑल जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे बेंचमार्क आहे 16%चा, हा फंड रिटर्न देतो आहे 20%. मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं की 20% रिटर्न हा कंटिन्युअसली देतो आहे जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून. आणि ह्या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला ही सगळी डिटेल्स मी दाखवतो आहे. या फंडमध्ये जर 10,000 रुपये तुम्ही एका वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे आता 14,000 रुपये झाले असते, 14,400.
3 वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केले असते तर 20,700 झाले असते. 5 वर्षापूर्वी केले असते तर 39,000 रुपये झाले असते. आणि हेच 10,000 रुपये 1999मध्ये म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये हा फंड आला त्यावेळेस लमसम इन्व्हेस्ट केले असते तर आज त्याचे फक्त 25 वर्षामध्ये 10,000चे 10 लाख रुपये झाले असते या फंडमध्ये. म्हणजे ज्या कोणी या फंडमध्ये 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले असतील तेव्हा आणि विसरून गेला असेल त्याने जर आता पाहिलं तर त्या 10,000चे त्याचे 10 लाख रुपये झाले असते. म्हणजे एवढे चांगले फंड मार्केटमध्ये आहेत. फक्त आपल्याला काय करायचं आहे तर व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे, व्यवस्थित सगळे फंड चेक करत राहायचं आहे, मार्केटच्या टचमध्ये राहायचं आहे, तरच तुम्हाला ह्या गोष्टी समजू शकतील. नाहीतर काय होईल की तुम्हाला एखादा फंड मॅनेजर तुम्हाला सजेस्ट करेल एखादा फंड आणि तुम्ही त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल. पण हा फंड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टरसाठी नाही आहे. हा फंड आहे लाँग टर्म इन्व्हेस्टरसाठी. 20 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष या फंडमध्ये थांबू शकतात अशा लोकांसाठी हा फंड आहे. कारण की हा फंड काय करतो, जेव्हा एखाद्या स्टॉकची प्राईस एकदम मिनिमम होऊन जाते तेव्हा त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, पण त्याचा फंडामेंटल पाहून. आणि जेव्हा तो स्टॉक एका चांगल्या प्राईजवरती येतो तेव्हा त्या स्टॉकमधनं हा फंड एक्झिट करतो आणि आपल्याला त्याच्यामधनं चांगले रिटर्न्स मिळतात. म्हणून तर याने एवढे चांगले रिटर्न्स आत्तापर्यंत दिलेले आहेत. आणि असं नाही आहे की हाच फंड फक्त तुम्हाला एवढे चांगले रिटर्न देतो आहे. जर तुम्ही कोटक इंडिया इक्विटी कॉन्ट्रा फंड पाहिलात तर याची फंड साईज आहे 4,000 करोड. 3 वर्षात 22% रिटर्न देतो आहे, 5 वर्षात 25% रिटर्न आहेत. आणि जर इन्व्हेस्को इंडियाचं पाहिलात तर तुम्हाला 3 वर्षात 21% रिटर्न आहेत आणि 5 वर्षात 25% रिटर्न आहेत. म्हणजे तीनही कॉन्ट्रा फंड जे आहेत ते खूप चांगले आहेत. पण हा फंड सगळ्यात ओल्ड आहे आणि तो गेल्या 25 वर्षापासून 20% रिटर्न देतो आहे. हे फंडसुद्धा खूप चांगले आहेत. ह्या फंडमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला ह्या फंडबद्दलच्या डिटेल्स सांगायच्या होत्या म्हणून मी हा फंड चूज केला. तुम्हाला जर ह्या फंडबद्दलच्या पण डिटेल्स जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. या व्हिडिओमध्ये जे फंड मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं माझं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे. हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. लवकरच भेटू आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.